हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तिथे दुःख नाहीये, तिथे मृत्यू नाहीये, तिथे वृद्धावस्था नाहीये, कोणत्याही प्रकारचा कोणत्याही वस्तूचा अभाव नाहीये. तर सांगण्याचा भाव हा आहे की त्यावर लिहिले आहे की उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम. पुरुषोत्तम तर कोणी वेगळा आहे. सर्वश्रेष्ठ भगवानाला पुरुषोत्तम म्हटले आहे आणि यालाच परमात्मा म्हटले जाते. अजून तर परमात्मा कोणी नाही. परमात्म्याचा अर्थ आहे श्रेष्ठ आत्मा, जो केवळ सुख देईल, दुःख देणार नाही कोणाला. मग आणि जो तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो. एक लोक तर झाला या 21 ब्रह्मांडांचे क्षेत्र क्षरपुरुषाचे, दुसरा लोक झाला अक्षरपुरुषाचा 7 शंख ब्रह्मांडाचे क्षेत्र, आणि तिसरा लोक आहे सतलोक. आणि वरचे जेवढे 4 लोक आहेत वर, सतलोक, अलखलोक, अगमलोक, अनामी, अकहलोक, ते 4ही मिळून एक लोक म्हटला जातो. अविनाशी लोक आहे तो सर्व. तर या 3ही लोकात प्रवेश करून जो सर्वांचे पालन पोषण करतो तोच पूर्ण परमात्मा आहे. आणि आपण जेव्हा एका ब्रह्मांडाबद्दल बोलतो तर 3 लोक हे वेगळे होतात. पृथ्वीलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक. हे लोक तर एक लोक म्हणजे ब्रह्मांडामध्ये, यांनाही लोक म्हटले जाते. तर जो प्रसंग चालू आहे त्याकडे येऊया. तर यात 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात म्हटले आहे की तो वास्तविक अविनाशी परमात्मा आहे आणि जो भगवान आहे त्यालाच परमात्मा म्हणतात. अजून कोणी परमात्मा नाहीये. श्री शिवपुराणात रुद्रसंहितेमध्ये हा काळ जो आहे, ब्रह्मा विष्णू महेशाचे एकमेकात भांडण झाले या गोष्टीवरून भ्रमित होऊन ब्रह्माजी म्हणतात की मी सर्वांचा रचनाकार आहे, मी सर्वांचा उत्पत्ती करता आहे. आणि भ्रमित होऊन विष्णूजींना हा भ्रम आहे की माझ्या नाभी कमलातून विष्णू या ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. आणि काही ऋषी जे साधना करत असत समाधी दशेमध्ये हा काळ काय कपट करतो की आपल्या वास्तविक रूपात याला नाही दिसायचं कोणाला, याने प्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे हा आपल्या पुत्रांच्या रूपात, कोणाला ब्रह्माजींच्या रूपात, कोणाला विष्णूजींच्या रूपात, कोणाला शिवजींच्या रूपात साधना काळात दर्शन देतो. ज्याला ब्रह्माच्या रूपात दर्शन दिले तर त्याने सर्वत्र गुण गायले की ब्रह्माजी प्रजापिता आहेत, हेच स्वतः मालक आहेत, मी समाधीमध्ये पाहिले. यामुळे ब्रह्माजींचा महिमा झाला. कोणाला विष्णूजींच्या रूपात दर्शन दिले साधनेमध्ये तर त्याने विष्णूजींना भगवान सांगितले. 10-20 जणांना विष्णूजींच्या रूपात दर्शन दिले, 10-20 जणांना ब्रह्माजींच्या रूपात, 10-20 ऋषींना दिले शंकर भगवानांच्या रूपात. तर या सगळ्यांनी वेगवेगळ्या याच देवतांना सुप्रीम पॉवर मानले गेले चुकीने. आणि हा आहे काळ भगवान जो कपट करतो यांच्यासोबत. सत्याशी परिचित होऊ देत नाही कोणाला. आजपर्यंत ब्रह्मा विष्णू महेशाला माहिती नाही आपला बाप कोण आहे. हे तर परमात्म्याने येऊन सांगितले की यांचे माता पिता कोण कोण आहेत. तर जो प्रसंग चालू आहे की त्यात काय म्हणतात की विष्णू आणि ब्रह्माजींचे एकमेकात याच गोष्टीवरून युद्ध झाले. ब्रह्माजी म्हणतात मी तुझा बाप, विष्णूजी म्हणतात मी तुझा बाप. जेव्हा या दोघांचे युद्ध झाले तेव्हा मधोमध याने काळाने एक स्तंभ उभा केला तेजोमय. मग हे भांडायचे तर विसरले, त्याचा शेंडा बुडखा शोधू लागले. मोठी कहाणी आहे, परंतु त्याच वेळी तो प्रकट झाला. तिथे शंकर भगवान आपला पुत्र शंकराच्या रूपात या दोघांना समजावतो की तुम्ही चुकीमुळे स्वतःला भगवान समजलात. यू आर नॉट गॉड. तुम्ही ईश नाही आहात.
हा काय म्हणतो की हे सर्व माझे आहे, मी इथला ईश्वर आहे? तर इथे सूक्ष्म वेदात परमात्म्याने निर्णय दिला आहे की मुल्ला माया जग में, मुल्ला माया मग में बैठी, मग म्हणजे रस्त्यात, और हंसा चुन चुन खाई, ये ज्योत स्वरूपी कहे निरंजन मैं ही करता भाई। एक न करता दो ना करता नौ ठहराई भाई, और 10वां भी धुंधर में मिल जा सत्य कबीर दुहाई। गरीबदासजींना जे ज्ञान प्राप्त झाले, भगवानांना पाहिले जाणले, त्यानंतर आपल्या अमृतवाणीत म्हणाले आहे की हा ज्योती स्वरूपी हा काळ म्हणतोय की मीच परमात्मा आहे। और एक न करता दो ना करता नौ बना दिए भाई। 9 तर गेले यांचे धांगडदिंगा करून, आणि 10वा देखील असाच निघून जाईल, मृत्यूला प्राप्त होईल। एक सत कबीर दुहाई। हा केवळ एक कबीर परमात्मा जो आहे हा आहे अविनाशी परमात्मा। हा परमात्मा नाहीये। या ब्रह्मा विष्णू महेशला तर ज्योती निरंजनच रिजेक्ट करतो की तुम्ही परमात्मा नाही आहात, तुम्ही भगवान मालक नाही आहात। तर आपली बुद्धी कुठे होती आणि आपल्या ऋषी मुनींची, आचार्य शंकराचार्यांची बुद्धी कुठे होती? आणि आपले सद्ग्रंथ काय सांगतात? सद्ग्रंथ आपला सिलॅबस आहे, अध्यात्म मार्गाचा सिलॅबस आहे, पाठ्यक्रमाचे पुस्तक आहे। आणि जो टीचर पाठ्यक्रमाच्या पुस्तकांपेक्षा वेगळे वायफळ शिकवत असेल तर तो टीचर योग्य नाही, विद्यार्थ्यांचा विनाशक आहे। तर आजपर्यंत जेवढे धर्मगुरू आपले झाले आहेत ते आपल्या सद्ग्रंथांशीही परिचित नव्हते। त्यांनी आपल्या वाडवडिलांना भूत करून ठेवले, स्वतः देखील नरकात गेले आणि आपल्या भक्तांनाही बरोबर बुडवले। पुण्यात्म्यांनो, सौभाग्य तुमचे, धन्य आहे तुमचे माता पिता ज्यांच्यापासून जन्म झाला। तुम्ही काही कमनशिबी नाही आहात जो आज मनुष्य जीवन प्राप्त आहे ज्यांना, परंतु दुर्भाग्य आहे त्यांचे जे ही असली वस्तू सोडून नकलींवर सर्व जीवन नष्ट करत आहेत। पूर्ण दिवस एका पोटासाठी, घर बंगल्यासाठी, एकमेकांना छळण्यासाठी, फसवण्यासाठी पूर्ण दिवस कावळ्याप्रमाणे नजर ठेवून आहे प्राणी। आणि 12 पंथ नाम जो ले ही सो हमरे मुख आन समोही, और अनेक पंथ चलाऊं या विद जीवों को बरमाऊं, और बेसिक जइयो जोग जीत संसारा, फिर जीव न माने कहा तुम्हारा। जीव तुम्हारा कहा न माने, हमरी ओढ हो बादम खाने। आमचे अज्ञानाचे वकील झालेले दिसतील सगळे। तेव्हा परमात्मा म्हणाले होते की हे माझे काम आहे, तू तुझे कर, मी माझे करतो। मग हा म्हणाला होता की भगवान जबरदस्ती करू नका। चौथ्या युगात, कोणत्याही युगात तुमचे ज्ञान द्या तुम्ही, तुमच्या ज्ञानाला जो स्वीकार करेल तो तुमचा, आणि माझे ज्ञान स्वीकार करेल तो माझा आहार, माझ्या जाळ्यात फसून राहील। परमात्म्याला माहीत होतं की जोपर्यंत माझे ज्ञानच नाही ग्रहण करणार तर ते माझे होतील कसे। तर परमात्मा म्हणाले होते ठीक आहे, मी ज्ञान देऊनच माझ्या लेकरांना आपल्याजवळ माझ्या शरणात घेईल। तर काय म्हणाले भगवान की चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपना अंश पठाई, और काल फंद छूटे नरलोई। काळाने जे फासे टाकून ठेवले आहेत इथे, आपल्याला मूर्ख बनवून ठेवलाय, संस्कारांमध्ये बांधून ठेवलं आहे, याच जन्म मरणाच्या फेऱ्यात घाण्यात अडकवून ठेवलाय। म्हणतात काल फंद छूटे नरलोई, सर्व नरनारींचे या काळाचे बंधन सुटेल, और सकल सृष्टि परवानिक होई। पूर्ण विश्व नाम घेईल, दीक्षित होईल। धरमदासजींना 600 वर्षांपूर्वी परमात्मा सांगत होते, धरमदासजी लिहित होते। धरमदासजींना शंका वाटत होती मनातल्या मनात, ते तर अंतर्यामी होते। तेव्हा सांगतात कबीर साहेब, त्याबरोबरच यांचे मनही थांबवत आहेत आणि सांगतही आहेत की कलयुग बीते 5500 पाचा, तब ये वचन मेरा होगा साचा। जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष सरली असतील धरमदास, जे मी आज बोलत आहे आणि तू लिहित आहेस, हे त्यावेळी सत्य जाणवेल। त्याच्या आधी तर असे वाटेल जणू खोटे बोलत आहेत। हे कधी होऊच शकत नाही की कबीर साहेबांची भक्ती करतील। कबीर एक विणकर आहे, कबीर एक धाणक आहे,
खालच्या जातीतला होता, अशा प्रकारच्या कशा धारणा होत्या. इथे परमात्मा म्हणत आहेत की कलयुग बीच जावे जब एता और सकल प्राणी परम पुरुष पद चेता. त्या परमपुरुषाचे म्हणजे माझे, उस पद म्हणजे त्या परमपदाचे सर्व जाणकार असतील. चेता म्हणजे सर्वांना ज्ञान होईल की कोणते असे स्थान आहे जिथे कायम सुखी राहू, कधी मृत्यू नाही होणार, जिथे तुमचे कुटुंब असेल ॲज इट इज, जसे इथे तुमचा मुलगा मुलगी नात नातू असतील, भाऊ बहिणी आहेत. आणि इथे तर पैशावरून 2 मिनिटात भाऊ भावाशी भांडायला लागतो, आई वडील वडील मुलात भांडण होते, कारण की हा तर खराब लोक आहे, सर्व गोष्टींचा अभाव आहे इथे. आणि परत मृत्यूसमोर साक्षात उभा आहे लाठी घेऊन, कधीही मारून टाकेल, तलवार लटकत आहे डोक्यावर. तर तिथे गेल्यानंतर असेच तुमचे कुटुंब होईल जर आज तुम्ही या शरणात आलात, तुमच्या कुटुंबात आलात आणि भगवानाच्या शरणात आलात. हे अजूनही जे तुमच्या आधीचे संस्कारी आहेत त्यांनाही भगवान शरण घेतील आणि हळूहळू मग तुमचे असेच तिथेही जाऊन कुटुंब तयार होईल. आणि तिथे एवढे मोठे तुमचे महाल आहेत, एवढी मोकळी जागा आहे, बाग बगीचे लागलेले आहेत. तुमच्या प्रत्येकाच्या महालाच्या त्या अंगणात झोके बांधलेले आहेत, तलाव बनलेले आहेत. बघा इथे तुम्ही बघता, कोणताही अधिकारी चांगला जो ऑफिसर वाटतो किंवा कोणी मोठा शेठ असतो तर तो काय करतो की मोठे घर बांधतो, पुढे मोठे लॉन करतो, त्यामध्ये फूल फळांचे छान वृक्ष लावतो, त्यामध्ये तलाव बांधतो, तो त्यात आणि त्यामध्ये तो बसतो किती वेळ. एक तर त्याला लक्षात असते की आपण कुठेतरी असे थाटात राहायचो, तो आता बढाई मारतो त्याची. इथे त्याचा लाभच नाही घेऊ शकत. तो सारा दिवस टेन्शनमध्ये असतो. जो सकाळी बाहेर पडतो तो संध्याकाळी घरी येतो. कुठल्या वेळेला तो बागेत फिरणार, कधी तो तिथे फिरणार, कधी स्नान करणार त्या तलावात. तर तिथे जसे तुम्ही पिकनिकसाठी जाता आणि तुम्हाला हिंडता फिरता कुठे डोंगर बघता, कुठे बागेत जाता, तुम्हाला सगळ्या दिवसाचे माहिती नाही कधी संपेल. अशाच प्रकारे सतलोकामध्ये असे थाट आहेत आणि तिथे काही काम नाही. जसं आता तुम्हाला बसल्या जागी भोजन मिळते, कधी येऊन खा बाबा, हवे तर कितीही खेळा फिरा, हिंडा भले पत्ते खेळा, तर किती आनंद होईल आपल्याला, सांगायची आवश्यकताच नाही. तर तिथे ही आहे एक शाळा, विद्यालय आहे. तुम्ही या विद्यालयात लागलात ते काम करायला जे इथे नाही केलं पाहिजे. पत्ते खेळणं, घोट लावणं, हे नाचगाणं करणं आणि वायफळ गोष्टींमध्ये लक्ष देणं नाही. या इथे अभ्यास करा आणि हा अभ्यास करून तुम्ही त्या सदलोकात जाल, तिथे ही सर्व सुखे मिळतील तुम्हाला. तिथे नाचा गा, हवं तसं थाटात राहा, तिथे मृत्यू होणारच नाही. इथे एकतर डान्स करत आहेत. एका विवाहाचे दृश्य पाहिले, काळजात ठेवलं आहे या दासाने. सकाळी पहिल्या दिवशी ते नाचत होते, डीजे वाजवत होते, एका मुलाचा विवाह होता. दुसऱ्या दिवशी वरात गेली, दुर्घटना घडली, तो नवराही मारला गेला. आणि नवऱ्याच्या गाडीत विशेष करून ते बसतात जे विशेष VIP गेस्ट असतात, म्हणजे बहिणींचे नवरे होते, तेही सोबत मेले. 2-3 तर बहिणी विधवा झाल्या आणि स्वतःही मारला गेला. आता डान्स करून दाखवा जो पहिल्या दिवशी करत होतात, अशा घाण लोकात. आणि आपण काय करत आहोत, एकतर रडून रडून टाइमपास केला पाहिजे आपण, बालकाला 100 वेळा आठवून, आणि भक्ती करून तिथे नाचा, उड्या मारा. कोणाचा मृत्यू नाही होत, ना कुठला विकार आहे, ना अभाव आहे कोणत्या वस्तूचा. ज्या कोणत्या महापुरुषांनी सचखंड पाहिला आहे, कोण कोण आहेत त्यापैकी परमात्मा स्वतः येतात, कृपा करतात, आपल्या प्रिय आत्म्यांना, चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना सचखंडात घेऊन जातात, स्वतःशी परिचित करवून मग सोडून देतात की आता गीत गा, ऐकवा यांना सत्य, साक्षीदार व्हा माझे. आदरणीय धरमदास साहेबजींना असेच परमात्मा सचखंडात घेऊन गेले होते, मग सोडले होते. त्यांनी सर्वस्व त्यागलं भगवानांच्या नावाने आणि त्यांनी एवढा मोठा कबीर सागर लिहिला. भगवानांचा महिमा जो समोर घडला होता. आदरणीय मलुकदास साहेबजींना भगवान भेटले आणि सचखंडात घेऊन गेले. आदरणीय दादू साहेबजींना भगवान भेटले, सचखंडात घेऊन गेले आणि सोडले सतलोकातून. आदरणीय नानक साहेबजींना परमात्मा बेई नदीजवळ जिंदा महात्म्याच्या रूपात भेटले. जेवढ्या महापुरुषांना कलियुगात भेटले
जिंदा महात्म्याच्या रूपात भेटले आहेत आणि सचखंडात घेऊन गेले. 3 दिवस तिथे हिंडवले फिरवले आणि 3ऱ्या दिवशी परत सोडले. त्यानंतर नानकजींनी प्रत्यक्षदर्शी आणि इथली या लोकाची आणि त्या लोकाशी तुलना करून सांगितली. त्यानंतर ते एवढे उदास राहू लागले. असे गरीबदास साहेबजींना एकदा भगवान भेटले होते छोडाणीमध्ये आणि सचखंडात नेऊन मग परत सोडले. त्या प्रिय आत्म्याने कलमतोड महिमा लिहून ठेवला आहे आपल्या भगवान कबीर साहेबांचा. आदरणीय घिसादास साहेबजींना, गाव खेकडा, जिल्हा बागपत, उत्तर प्रदेशात. तर नानक साहेबजींना परमात्म्याने जेव्हा वरून खाली सोडले आणि तो लोक बघून झाल्यावर परमात्मा त्यांना म्हणाले होते की आत्ताच सतनाम सांगू नकोस कुणाला, आणि सतनामाशिवाय मुक्ती नाही मिळू शकत, आणि सारनाम त्याबरोबर असेल. तर नानक साहेबजींना जेव्हा परत सोडले परमात्म्याने तेव्हा तिथे म्हणाले की मी बनारसमध्ये आहे, काशीमध्ये, आणि एक विणकराचे काम देखील करतो आणि तिथे माझ्या ज्ञानाचा प्रचारही करतो. हेच ज्ञान जे मी तुला सांगितले. तर नानक साहेबजी जेव्हा परत आले 3ऱ्या दिवशी, आधी तर त्यांना मृत समजले होते की नदीत बुडून मेले. स्नान करताना डुबकी मारली आणि बाहेरच नाही आले. सगळीकडे शोधले होते, जाळे लावले होते. 3ऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा प्रकट झाले, आनंदाला पारावार नव्हता. पण नोकरी करत होते एका नवाबाकडे, सुलतानपूरमध्ये एका शहरात. ती नोकरीही सोडली आणि हे प्राप्त करण्यासाठी की असे ज्ञान जे मला सांगितले गेले आहे हे पृथ्वीवर कुठे आहे. जर पृथ्वीवर हे ज्ञान असेल तर तो महात्मा किंवा परमात्मा रूपात तर तोच सापडेल. तर पहिली यात्रा म्हणजे संसारापासून विमुख होऊन पहिली वारी नानक साहेबजींनी बनारसची केली होती, काशीची. रस्त्यात जेही कोणी साधू संत भेटले त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडे ते ज्ञान तर नव्हतेच, तर मग पुढे चालत गेले. तर बनारसमध्ये जाऊन जेव्हा रामानंदजींची खूप चर्चा होती, कबीर साहेब तर एका विणकराच्या रूपात घरात राहत होते, झोपडीत आपले कपडे विणायचे. पण रामानंदजींची खूप चर्चा होत होती, तर रामानंदजींना जाऊन भेटले नानक साहेबजी, जे शीख धर्माचे प्रवर्तक आहेत. तर नानक साहेबजींनी जाताच रामानंदजींना हाच प्रश्न केला की ब्रह्मा विष्णू महेश यांची काय स्थिती आहे, यांचे माता पिता देखील आहेत की नाही. तर रामानंदजींनी सांगितले की हे प्रिय आत्म्या, आधी तर मलाही भ्रम होता की यांचे कोणी माता पिता नाहीत, परंतु परमात्मा प्रकट आहेत आज या बनारसमध्ये, काशीमध्ये, आणि मला सचखंडात घेऊन गेले होते, मला परत सोडले आहे. त्यानंतर त्यांनी ती सर्व ब्रह्मांडे मला दाखवली आहेत, ब्रह्मा विष्णू महेशशी परिचित केले आहे. आज मला माहिती आहे की ब्रह्मा विष्णू महेश नाशवंत आहेत, यांचे माता पिता आहेत. तर नानक साहेबजी मग खूप खुश झाले की झाले काम, इथे भेटतील ते भगवान. आता बघेन की मला जे सतलोकात भेटले होते तेच आहेत की अजून कोणत्या रूपात आहेत. तर परमात्मा ज्या रूपात तिथे भेटले होते त्याच रूपात वर सचखंडात जाऊन आणि तख्तावर विराजमान झाले होते, जिंदा महात्म्याच्या रूपात. आणि जे तेजोमय भगवान होते ते उभे राहिले होते आणि ते त्या जिंदावाल्या परमात्म्याच्या रूपात सर्व तेज सामावले होते. आणि ते एकटे ब्रह्मांडाचे असंख्य ब्रह्मांडाच्या मालकाच्या रूपात सिंहासनावर, तेच जिंदा महात्मा जे खालून वर गेले होते त्याच रूपात जसेच्या तसे विराजमान होते. त्यांनी सांगितले होते की मी काशीला कबीर नावाने, विणकर धाणक नावाने तिथे लीला करत आहे आणि तिथे ये तुला सतनाम देईन. सतनामाशिवाय मोक्ष नाही. सतनाम 2 अक्षरी असते, त्याच्यात एक ओम आहे आणि एक अजून गुप्त मंत्र आहे. ज्यांना सतनाम प्राप्त आहे ते जाणतात. आता नानक साहेबजींना ओढ लागली होती की तो गुरु मिळावा, आणि पूर्ण गुरुशिवाय सतनाम काम नाही करत. सतनाम श्री वाहेगुरु, सतनाम श्री वाहेगुरु, सतनाम श्री वाहेगुरु, सतनाम. की तोच गुरु मिळावा जो भगवान स्वरूप आहे, आणि सतनाम मिळाल्यावर माझे कल्याण होईल. आता गरीबदासजी म्हणाले की झाकी वे कबीर की. झाकी म्हणजे देखावा. जसे 26 जानेवारीला तुम्ही बघता की हा पंजाबचा देखावा येत आहे, हा राजस्थानचा देखावा, हा हरियाणाचा देखावा. देखाव्यात एक असे मॉडेल तयार केले जाते ट्रॅक्टरच्या वर किंवा मोकळ्या बॉडीच्या ट्रेलरवर, की ज्या स्टेटमध्ये खूप महत्त्वपूर्ण चांगल्या इंडस्ट्रीज आहेत आणि महत्त्वपूर्ण स्मारक आहेत किंवा काही अजून हे तयार केले जाते, बाग बगीचे, तलाव वगैरे, एक मॉडेल तयार केले जाते, तर त्याला देखावा म्हणतात. जोही देखावा छान वाटेल तो पहिला येतो
त्याला बक्षीस मिळते, असे असे. तर तो देखावा म्हणजे नजारा. तर सतलोकाचा देखावा पाहून आणि मग नानक साहेब म्हणाले होते, वाहेगुरु वाहेगुरु, सतनाम मिळावे वाहेगुरु. परत पाठवले होते. त्यानंतर त्यांनी हाच नारा लावला होता, वाहेगुरु वाहेगुरु भेटावेत आणि सतनाम मिळावे. तर गरीबदास साहेब म्हणतात, चाखी वेख कबीर की नानक की तीवा अरवा सिखा के गळपडी कोण छुटावेता. म्हणतात की त्या सतनामाचा जर कोणालाही भेद करायचा नाही, नानकजींना सक्त आदेश होता या महापुरुषांना की हे कोणालाही सांगायचे नाही आत्ता. हे तर आत्ता सांगायचे होते मधल्या पिढीमध्ये. तर ते कोडवर बोलत राहिले, सुमरण राहून गेलं सतनाम वाहेगुरु, सतनाम मिळो वाहेगुरु. आता शीख लोक वाहेगुरु वाहेगुरुचा घोष करू लागले. अजून कोणताही मंत्रजप नाही करत, हे वाहेगुरु 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 वाहेगुरु. आता नानक साहेबजींनी एकदा मर्दानाला, जेव्हा मर्दाना आणि बालाजी दोन खास शिष्य होते जे नानक साहेबजींच्या सोबत राहत होते. आधी कोणीही मानत नव्हते नानक साहेबजींच्या या गोष्टीला. जे दास आज सांगत आहे आणि भगवान 600 वर्षांपूर्वी सांगत होते तेच ज्ञान नानकजी देत असत. पूर्वी नानक साहेबजी हिंदू परिवारात जन्मले होते, रामकृष्णजींचे पुजारी होते, गीता वाचत असत ब्रिजलाल पांडे यांच्याकडे. जेव्हा ते आपल्याच धर्माच्या विरुद्ध, ते धर्माच्या विरुद्ध तर नव्हतेच, फक्त सत्य सांगायचंय, तर त्या भोंदू ब्राह्मणांना हे समजले की नानकजी तर ब्रह्मा विष्णू महेश यांच्याहून श्रेष्ठ कोणती भक्ती सांगतात, ते त्यांना चांगले नाही म्हणत. तर विरोध बराच झाला होता. केवळ 2 भक्त होते दृढ, बालाजी आणि मर्दानाजी. तर त्यांनी सांगितले होते की एकदा आम्हाला परमात्मा हे गुरुदेव श्रीलंका दाखवा, जिथे रामचंद्रजींनी आक्रमण केले होते. तर नानक साहेबजी म्हणाले की डोळे बंद करा. बंद करून डोळे उघडले तर तिघेच्या तिघे नानक साहेबजी आणि मर्दाना आणि बालाजी समुद्राच्या किनारी उभे होते. नानक साहेबजींनी सांगितले की तुम्ही माझ्यासोबत या, वाहेगुरु वाहेगुरु म्हणत म्हणत. आणि नानकजी स्वतः या सतनामाचे सुमरण करत होते 2 अक्षरी. तर नानक साहेबजींनी एक लीला केली, मुखातून उच्चारण केले या मंत्र, सतनाम मंत्राचे. खरं तर हे मुखाने उच्चारण करण्याचे नसून श्वास उच्छ्वासाने सुमरण करायचे असते. परंतु हा संतांचा आपला महिमा असतो, लीला असते की गोष्ट लपवायची देखील होती आणि प्रकट देखील करायची होती. आज प्रमाण सिद्ध करण्यासाठी की नानकजी कोणती भक्ती करायचे, तर ते सतनामाच्या 2 अक्षरांचा जप करू लागले नानकजी. तर बालाजी आधी, मर्दाना आधी तर वाहेगुरु वाहेगुरु म्हणत चालला होता. मग जे नानकजी म्हणत होते 2 अक्षरांचा मंत्र, एक ओम आणि एक दुसरा, तर मर्दाना देखील तोच मंत्र म्हणू लागला. तो आधी तर पाण्यावर असे चालत होते जसे जमिनीवर चालतात. नानकजींच्या आशीर्वादाने, या त्यांच्या सिद्ध शक्तीमुळे तिघेच्या तिघे समुद्रावर असे चालत होते जसे जमिनीवर चालतात. आणि जेव्हा मर्दानाने नानकजींची नक्कल केली, वाहेगुरु सोडून आणि सतनाम जप करणे सुरू केले मुखाने, तर तो खाली बुडू लागला पाण्यात गटांगळ्या खाऊन. अरे मेलो मेलो. तेव्हा नानकजी म्हणाले की मर्दाना, तू तेच जप जे मी तुला सांगितले होते, नक्कल नको करूस. तर परत तो वाहेगुरु म्हणाला. तेव्हा तो समुद्रावर उभा राहिला. तर सांगण्याचा भाव आहे की त्यावेळी या सतनामाला गुप्त ठेवायचे होते, लपवून ठेवायचे होते. हे उघड करायचेच नव्हते. नाहीतर हे नकली पंथ, राधास्वामी पंथ या गुरुग्रंथ साहिबमधूनच आपल्या अज्ञानी विचारांनी वेगळे करून, तुलसी त्या शिवदयालजींनी रोज गुरुग्रंथ साहेबांची वाणी वाचायचे, कबीर साहेबांची वाणी वाचायचे. ग्रंथ समजणे काय पोरासुरांचे काम आहे. आपली मनमानी 5 नामे सिलेक्ट केली, ओमकार, निरंकार, ज्योती, निरंजन, सोहम आणि सतनाम असे वायफळ बोलू लागले. जर यांच्याकडे यांना माहीत असते की हा मंत्र आहे, गुरुग्रंथ साहिबमध्ये एकत्र मंत्र नाही आहेत कुठेच. या कारणाने जेव्हा गुरुग्रंथ साहिबच्या जेव्हा एकत्र केल्या वाण्या आणि गुरुग्रंथ साहिबचे रूप दिले,
त्यामध्ये एक विशेष काळजी घेतली गेली त्या महापुरुषांद्वारे की हे सतनाम यामध्ये येता कामा नये. गुरु ग्रंथ साहिबमध्ये कुठे कोणी शीख लेकरू या ओम नामाचे सतनामाचा जप नको करायला आणि जप करून गुरुजींच्या आज्ञेची अवहेलना होऊन मर्दानासारखी दशा नको व्हायला, यांचे नुकसान नको व्हायला, म्हणून त्याचा मागमूस देखील लागू दिला नाही गुरुग्रंथ साहिबमध्ये. आणि हे जेवढे पंथ चालले आहेत, निरंकारी चालला आहे, राधास्वामी चालला आहे, धनधन सद्गुरू चालला आहे, हे गुरुग्रंथ साहिब वाचणारेच होते. आता तो माल यात नव्हताच. आता नानक साहेबजी स्वतः म्हणतात, आणि हे राधास्वामींचे जे सावनसिंगजी होते, हे त्यांनी 4-5 हे बनवून ठेवले आहेत. संत मत प्रकाश भाग 1, 2, 3, 4, 5 पर्यंत लिहून ठेवले आहेत पुस्तके. 4थ्या भागात लिहिलंय की सोई गुरु पूरा का व 2 अक्षर का भेद बतावे. आणि हे 5 अक्षरवाले हे मग कसे पूर्ण झाले राधास्वामीवाले? पूर्ण तर हा दास आहे आता, किंवा ते महापुरुष होते ज्यांना प्राप्त होते हे नाम. आता बघा, वेळेनुसार नानक साहेबजींनी याला परमात्म्याच्या आदेशानुसार गुप्त ठेवायचे होते आणि सांगितले देखील की मी हा जप करतो आणि माझी मुक्ती सर्वांची तर त्यानेच होणार आहे. मुक्ती तर त्याच्याच बरोबर धरमदासजींना देखील हेच नाम दिले, मुलुकदासजींना हेच नाम दिले, दादूसाहेबजींना हेच नाम दिले. गरीबदासजींनी आपल्या वाणीमध्ये शेकडो वेळा लिहिले आहे की हा आहे तो 2 अक्षरी मंत्र. आणि घिसादासजींच्या वाणीत देखील हेच आहे की ओम सोहम जपले भाई राम नाम की आहे कमाई. पूर्ण शब्द आहे हा. आणि हे घिसा पंथवाले त्या पूर्ण शब्दाची आरतीच म्हणतात पूर्ण दिवस. ते 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 तर जप सुद्धा नाही करत त्या मंत्राचा. तर सांगण्याचा भाव हा आहे की तुमच्यावर कृपा झाली आहे परमात्म्याची. तर इथे जो प्रसंग चालू होता की झांकी वे कबीर की नानक की वाह अरवा सिखा के गल पड़ी कौन छुटावेता. आता तिथे ते मर्दानाजी वाहे गुरु नामाने वाचले नाही, बुडण्यापासून नाही वाचले. ते तर नानक साहेबजी परमात्म्याशी परिचित झाल्यानंतर, परमात्म्याला भेटल्यानंतर सिद्धियुक्त झाले होते. ते आपल्या सिद्धीने त्यांना त्यावर पाण्यावर चालवत होते. त्या वाहेगुरु मंत्राने त्यांना काही लाभ नव्हता होणार, कारण की त्याने होणार असता तर त्यांनी स्वतः देखील तो जप केला असता. तो योग्य मंत्र. ते तर असे जसे आम्ही सतसाहेब म्हणतो, हा सतसाहेब आपला मंत्र नाहीये, परंतु त्या परमात्म्याकडे संकेत आहे जो अविनाशी भगवान आहे. अशाच प्रकारे वाहेगुरु जे नानक साहेबजी म्हणायचे, ते वाहेगुरु जे म्हणायचे ते त्या परमात्म्याकडे त्यांचा इशारा असायचा की तो आहे वास्तवात गुरु, बाकी सर्व नकली आहेत. तर इथे म्हणतात की झांकी वे कबीर की नानक की वाह अरवा सिखा के गल पड़ी कौन छुटावेता. आता सगळे वाहेगुरु वाहेगुरु म्हणतात. मग याच्यापेक्षा वेगळा जर कोणी काही मंत्र म्हणत असेल तर विश्वास नाही बसू शकत. तो काळ होता की त्याला लपवायचं होतं आणि आता वेळ आहे याला डिस्क्लोज करण्याची. तर जे नाम नानक साहेबजी जपायचे, आपल्याला त्याच नामाचा जप करावा लागेल. त्यावेळी हे 5505 कलियुग सरले नव्हते, म्हणून तेव्हा हे सांगायचे नव्हते. जर हे आधी माहीत असते, हे नकली पंथही हेच नाम देत राहिले असते, तर आज दास कसे वेगळे पण सांगू शकला असता की हे नकली आहे आणि हे असली. ते अधिकारीच नाहीयेत. अनधिकारी व्यक्तीने जर या मंत्राचा जप दिला तरीही युजलेस आहे, त्याच्याकडून प्राप्त करणे व्यर्थ आहे. तर काळाच्या जाळ्यात राहिलो असतो. तर हळूहळू तुमची बुद्धी जेव्हा या ज्ञानाने रंगून जाईल तेव्हा रडत राहाल बसून की त्या महापुरुषांनी कसे काळाच्या डोळ्यात धूळ फेकून हा माल इथपर्यंत गुप्त ठेवला आत्तापर्यंत. नाहीतर आधीच बट्ट्याबोळ झाला असता जर डिस्क्लोज झाले असते तर. म्हणून परमात्मा म्हणाले होते की काळ म्हणाला होता की माझे दूत गेले पाहिजेत, माझे संत जायला हवेत, मग तुमचा हक्क. त्यामुळे परमात्म्याला माहिती होते की याला आधी जाऊन ज्या वायफळ गोष्टी सांगायच्या आहेत सांगू देत, आणि हे फायनल झाले असेल तेव्हा मी माझ्या दासाला पाठवेन, या सगळ्यांचे पितळ उघडे पाडेल आणि माझी लेकरे मला ओळखून माझ्या शरणी येतील. हे होते खास कारण. तर जो प्रसंग चालू होता की तिथे सतलोकात जाऊन तुम्ही आनंद साजरा करा, तिथे नाचा गा रोज, तिथे रोज दिवाळी,
तिथे रोजच सण असतील तुमच्यासाठी, कोणत्याही गोष्टीचा अभाव नाही. सर्वांची घरे वेगवेगळी, फळदार वृक्ष, हे काजू, बदाम, सफरचंद, संत्री लगडलेले असतात, अभाव नसतो. तर नानक साहेबजींचा प्रसंग चालू होता की नानक साहेबजींना जेव्हा समजले की तो महापुरुष, तो संत इथे आहे कोणी, ज्याला हे ज्ञान माहिती आहे, तर याचा अर्थ की नक्कीच भगवान कधीतरी इथे आले असणार, यांना ज्ञान देऊन गेले असणार जसे मला दिले आहे. तर नानक साहेबजी रामानंदजींना म्हणाले की कुठे आहे तो संत, मला दर्शन घ्यायचे आहे. एक सेवक पाठवला, 1-2 सेवक पाठवले रामानंदजींनी गुरु नानक देवजींच्या सोबत की जा यांना परमात्म्यांना भेटवून आणा. परमात्मा कबीरजी आपले कपडे विणत होते बसून तिथे पडवीवर, आणि नानक साहेबजींना जाऊन सांगितले की हे आहेत परमात्मा. आता तेच स्वरूप, तीच मूर्ती जी सतलोकात पाहिली होती आणि जे बेई नदीवर भेटले होते, तेच परमात्मा कापड विणत आहेत धाणकाच्या रूपात. तर नानक साहेबजींना बघता क्षणीच गदगदून आले आणि काय वाणी उच्चारण करतात की तेरा एक नाम तारे संसार, तेरा नाम तारे संसार में ए हो आस ए हो आधार, थाई सूरत मुल्क की वेश ए ठगवाड़ा ठगी देश, ये खरा सियाणा बहुतावार. लोगों यो धाणक रूप रहा करता, ये धाणक रूप रहा करता. हा बसलाय धाणक विणकर, हे आहेत भगवान, हे आहेत भगवान. तर परमात्मा म्हणाले की बसा महात्मा बसा. आता तुमच्या बोलण्यावर इथे कोणीही विश्वास नाही ठेवणार. तुम्ही मंत्र घ्या, जप करा. आता हे नाम कोणाला सांगायचे नाहीये. हा माझा आशीर्वाद आहे. आणि प्रथम नाम दिले, मग सतनाम दिले आणि म्हणाले की मग सारनाम देखील देईन तुम्हाला. तर त्यानंतर नानक साहेबजी आधी तर 12 वर्षांपर्यंत त्यांनी फिरून फिरून सर्व जागी हा प्रचार केला. ऋषी महर्षींना, मंडलेश्वरांशी चर्चा करून त्यांना हरवले, परंतु त्यांनी मान्य नाही केले. उद्धटांनी त्यांनी मानली नाही ही गोष्ट, कारण की त्यांना ज्ञान नव्हते. मग जेव्हा 12 वर्ष फिरले नानक साहेबजी घर सोडून, त्यानंतर परमात्मा भेटले आणि त्यांना म्हणाले की या आता नका फिरू, तुम्हाला खूप विरोध होईल, तुम्ही बसून भक्ती करा आणि मग मी तुम्हाला सारनाम देईन. मग नानक साहेबजी आपल्या घरीच शेतीही करत राहिले असे आणि तिथेच सत्संग देखील करायचे. परंतु जगाबद्दल त्यांना समजले होते की हा तर घाणेरडा लोक आहे, एक क्षणाचा भरवसा नाही केव्हा आभाळ कोसळेल. जसे उदाहरण दिले होते की पहिल्या दिवशी डान्स करत होते, डीजे वाजवत होते, सगळ्या मुली बहिणी नाचत होत्या, स्वतःही माकडासारख्या उड्या मारत होते. दुसऱ्या दिवशी ज्याचे लग्न होते तो देखील मेला आणि मुलींचे 2-3 सासरचे आणि पतीही मेले. आता नाचून दाखवा. दुसऱ्या दिवशी डोके आपटत होत्या, रडत होत्या. आता नानक साहेबजींकडे भक्त जात असत, कारण की साधारण लोकही जाऊ लागले. तर ते जाऊन बघायचे की नानकजी बरेच उदास असायचे, जसे त्यांना काही कुठली खूप चिंता सतावत असावी. तर नानक साहेबजींना विचारायचे काही लोक की तुम्ही एवढे चिंतेत का असता. तर ते म्हणतात साध मिले साढ़े कहते हैं ना जाने काल की कर डारे और किस विद ढल जा पास आवे और जिनाते सरते मौत खुडक दी उन्हानो केडा हसत. इथे कोणत्या गोष्टीवर हसायचे. आत्ता हसत आहेत, मग न जाणो कोणत्या घरी काय अरिष्ट ओढवेल किंवा आपल्यावर काही संकट येईल. तर कोणत्या गोष्टीवर हसायचे इथे. ना जाने काल की कर डारे और किस विद ढल जा पास आवे और जिनाते सरते मौत खुडक दी. एका मिनिटाचा भरवसा नाही, केव्हाही मरू. उन्हानो केडा हसत. तर आपण ही चूक करून इथे नाचतो, गातो, उड्या मारतो, बकवास करतो. इथे तर टाइमपास करायला हवा, भगवानाला घाबरून. वाईट गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे, कोणाचा आत्मा नाही दुखवला पाहिजे. एकेका श्वासाचा हिशोब आहे भगवानांच्या दरबारात. तुम्ही कोणाचे वाईट जरी चिंतलेत ना, ते देखील तुमच्या बॅड अकाउंटमध्ये जाते.
करणी वगैरे करणे तर खूप लांबची गोष्ट आहे, ते तर आहेच प्रत्यक्ष. जर कोणाचे वाईट जरी चिंतले तरी देखील तुम्हाला हानी पोहोचते. बघा, कुणाला काही आनंद झाला तर निष्कामी माणसाला दुःख वाटते, आणि तो तर त्याला होईलच होईल, भगवानाने दिलाय. तू आपली कर्मे का बिघडवतोस? तर आपल्याला जे ज्याला मिळते ते संस्कारांनी मिळते, आणि आपल्याला मुक्ती मिळवायची आहे, जगातले काही मिळवायचेच नाही. आणि जे आपल्याला 2 भाकरी आणि थोडंफार डोकं झाकायला हवं ते आपल्याला भगवान नक्की देतील. हा परमात्म्याचा नियम आहे, रूल आहे, हे तर विधान आहे. भक्ताला कोणत्या गोष्टीचा अभाव पडूच देणार नाही तो. तर याच विश्वासाने भक्ती करत राहा. आणि मग नानकजींना विचारत असायचे की काय तुम्ही नेहमी असेच राहता की नाही? जेव्हा ज्या भक्तांना मी ज्ञान सांगितले आहे, आधी फक्त 5 नाम द्यायचे, इतर नाम सतनाम कुणालाच नानकसाहेबजींनी नाही दिले. आणि ती 5 नामे कोणती आहेत जी दास तुम्हाला देतो? आता यांना 7 देत आहोत, आधी 5 द्यायचे. आधीचे आणि शेवटचे नाम पूर्वी नव्हते दिले जात. तर त्या 5 नामांनी काय होते की तुम्हाला सांसारिक सुखे मिळतील आणि भक्ती तुमची एवढी होईल की त्यामुळे मनुष्य जीवन मिळत राहील तुम्हाला. तर ते असे बीज रोवून गेले त्यावेळी, ती भक्ती आणि दानधर्म करून, भंडारे वगैरे घालून, की त्यांना एवढे चार्ज करून गेले होते की ते भक्ती करत आले आहेत आणि मनुष्य जीवन प्राप्त करत होते. आता येऊन या अशा वेळी आता यांना कंप्लीट कोर्स देऊ, आणि त्याच आत्म्याची आधी तर भगवानांमध्ये आस्था देखील टिकून राहिली. भक्ती आणि दानधर्म आणि भंडारे करून घ्यायचे ते महापुरुष, आणि आज ते मनुष्य जीवन प्राप्त करत आले आहे. त्यांच्यात लवकर भक्ती घर करत जाते, जे मनुष्य जीवनातून मनुष्य जीवन प्राप्त करून पुढे आले आहेत. अशा प्रकारे 64 लाख परमात्म्याचे शिष्य झाले होते. कबीरजींचे 600 वर्षांपूर्वी त्यांनाही असे चार्ज करून गेले होते. तेच आत्मे आहात तुम्ही सर्व, जे आता इथे भक्तीसाठी भटकत आहात. तुम्हाला मनुष्य जीवन मिळतही आले होते, ते एवढे दयाळू आहेत, तुम्हाला चार्ज करून गेले होते जेणेकरून तुम्ही या वेळेपर्यंत यावे, मनुष्य जीवन प्राप्त करत करत, आणि आस्था टिकून राहील भक्तीची. आता तुम्ही झाले आहात भगवानांचे. आता तुम्हाला पार करून देऊ, सगळा कंप्लीट कोर्स देऊन. अशाच प्रकारे नानक साहेबजी तिथे प्रचार करत असत. एक नानकजी तर हे सत्य ज्ञान सांगणारे, आणि अजून लाखोंच्या संख्येने भ्रमित करणारे. तर हे परमात्म्याचे असे ज्ञान आहे की एकदा लक्षात आले की सगळी दुनिया एका बाजूला आणि भगवानांचा भक्त या ज्ञानाला जाणणारा एका बाजूला, कधीही विचलित नाही होऊ शकत. तरीही नानकसाहेब म्हणतात की मैं साध मिले सड साधी होंदी. साधी म्हणजे खुशी. साध मिले सड साधी होंदी, विछड़ जा दिलगीरी वे, अख दे नानक सुनो जिहाना मुश्किल हाल फकीरी वे. फकीरी म्हणजे भक्ती, साधना, संसारापासून विरक्त होणे. ही खूप अवघड गोष्ट आहे. म्हणतात की मी खुश होतो जेव्हा माझे भक्त, ज्यांना मी ज्ञान दिले आहे, भक्ती दिली आहे, नाम दिले आहे, हे जेव्हा परत येतात सत्संगाला, महिन्यात 15 दिवसात जेव्हा महिन्याला सत्संग करत होतो, की जेव्हा हे जसेच्या तसे येतात सत्संगामध्ये माझ्याकडे, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार नाही उरत. मला विश्वास वाटतो की ही लेकरे भगवानांशी मुश्किलीने जोडली गेली आहेत ज्ञान बिन समजावून, आणि हे ठीकठाक परत आले माझ्याकडे, तर यांना भ्रमित करणाऱ्या नकली काळाच्या दूतांना फसले नाहीत. म्हणजे परमात्म्याच्या बागेत कोणती वाळवी लागली नाही, कोणती कीड नाही लागली, ही रोपे सुरक्षित आहेत, तर माझ्या आनंदाला पारावार नाही. आणि जेव्हा हे सत्संग ऐकून जातात संसारात, जिथे कुठे नामोनिशाण नाही या भक्तीचे आणि या ज्ञानाचे, तेव्हा मला टेन्शन लागून राहते, चिंता लागून राहते. जेव्हा हे जातात की या प्रिय आत्म्यांना कोणी काळाचा दूत भ्रमित करून डगमगवू नये, यांचे आयुष्य वाया नको घालवायला, मुश्किलीने यांना घडवलं आहे. म्हणतात साध मिले सड साधी होंदी. जेव्हा हे भक्त परत येतात आनंद होतो, और विछड़ जा दिलगीरी वे. जेव्हा हे जातात तेव्हा मला उदास वाटू लागते, आणि हीच चिंता लागून राहते, भगवान रक्षण करा तुमच्या लेकरांचे.
कारण की या संसारामध्ये ही भक्ती टिकवून ठेवणं ही काही साधी गोष्ट नाहीये. जिथे लाखो लोक भ्रमित करणारे आहेत आणि एक नानकजी किंवा महापुरुष एकच असतो एका वेळी, आणि तो एक खरे ज्ञान सांगणारा. तर म्हणून म्हणतात, साथ मिले साढ़े साथी होंदी. जेव्हा माझी लेकरे परत येतात एकत्र, तेव्हा मला आनंद होतो. और विछड़ जा दिलगिरी वे, अख दे नानक सुनो जहाना, ये मुश्किल हाल फकीरी वे. तर ज्या प्रकारे तुम्ही इथे येता आणि पहिल्यापेक्षा जास्त संख्येने अजून येतात दीक्षा घेणारे, तेव्हा दासाला एक वेगळाच आनंद होतो. आणि जेव्हा तुम्ही इथून जाता तेव्हा दासालाही माहिती आहे की विश्वात या दासाव्यतिरिक्त कोणी संत नाही, हे ज्ञान सांगणारा नाहीये, बहकवणाऱ्यांची काही गिनतीच नाहीये, आणि तुमच्यावर काही परिणाम होत नाहीये, आणि तुम्ही भरभरून येत आहात. तर दासाचा आत्मविश्वास दुणावत आहे की भगवानाची बाग कुठलीही कीड न लागता आणि फळत फुलत आहे. दासाची नोकरी ही शाबूत राहील त्या सच्च्या दरबारात. तर अशा प्रकारे या घाणेरड्या लोकात आपण काय नाचणार आणि काय गाणार? आपल्याला जायचे आहे सतलोकात. इथे भक्ती कराल, संयमाने राहाल, सांसारिक इच्छांमध्ये जास्त धावपळ नका करू. तुम्हाला ज्या आवश्यक वस्तू असतील नक्कीच मिळतील. तुम्ही अशा समर्थ भगवानाला शरण आहात. समर्थ का शरणाग हो रंग होरी हो, भाई कदे न हो काज राम रंग होरी हो. तुम्ही अशा समर्थाला शरण आलेले आहात की तुम्हाला कोणतीही हानी नाही होणार जोपर्यंत तुम्ही मर्यादेमध्ये राहाल. बघा, तुम्ही कनेक्शन घेतलेत, परमात्म्याचे नाम घेतलेत दासाकडून, तर तुम्हाला पॉवरचे कनेक्शन मिळाले. आणि जेव्हा तुमचे काही कारणाने कनेक्शन डिस्कनेक्ट झाले, तुटले, तर ते पॉवरचे काम बंद पडले. ना पंखा चालेल, ना ट्यूब लागेल, तर नुकसान होईल. मग या अध्यात्म मार्गाची एक अशी सिस्टीम आहे की तुम्ही एक इन्व्हर्टर आहात आणि दासाने तुम्हाला चार्जर लावला. आता तुम्ही महिना, 2 महिने, 6 महिने भक्ती केलीत, मग बहकवल्याने निघून गेलात. तुमची बॅटरी चार्ज होईल इथे सद्भक्ती दानधर्म केल्याने, आणि मग तुम्ही भक्तीही सोडून देता, इकडे तिकडे भटकत असता, तरीही तुम्हाला काही ना काही आराम, सुख ते मिळत आहे. तर अशा भ्रमात राहतो माणूस की मी ते नाम देखील सोडले, मी तरीही सुखी आहे, काही अडचण नाही. पण ती बॅटरी इथे एकतर एका नामाचा जप देखील तुम्हाला खूप सुखी करतो, आणि तुम्ही तर बरेच महिने करता, 2-4 महिन्यांपर्यंत, आणि सतनाम देखील प्राप्त होते, तरीही भ्रमात राहाल तर तुम्हाला काही जास्त हानी अशी होईल की तुमच्याजवळ पुंजी तर इथली गोळा केलेली आहे, बॅटरी चार्ज असेल 4-5-6 महिने, आणि तुम्ही भ्रमात राहून निघून गेलात कोणत्या दुसऱ्या पंथात, तर तिथे सुख देखील मिळेल, कारण की ती अजून बॅटरी इथून जी चार्ज केली होती तुमच्यासोबत असेल. तर ते तुमचे सर्वात मोठे दुर्भाग्य असेल, आणि मग दुर्गती होईल. दासाने चांगलेच पाहिले आहे. सन 1994 पासून दास दीक्षा देत आहे गुरुदेवांच्या आदेशानुसार, आणि त्यावेळी जे नाम घ्यायचे, कोणी 1 वर्ष भक्ती करायचा, कोणी 2 वर्ष करायचे. ज्ञान हे वेद आणि गीतावाले ज्ञान तर दासाला 2001 मध्ये प्राप्त झाले आहे. त्याआधी तर परमात्म्याच्या वाणीचे ज्ञान सांगायचा आणि लाभ देखील चांगला व्हायचा. भ्रमित केले त्यांना, ते निघून गेले सर्व सोडून. आता दास बघत आहे की 10-10 वर्षात मातीमोल करून, दुर्गती करून परत यायला लागले. नाक रगडत आहेत, सर्वनाश करून घेतला. आता आधी असा विचार करायचे की आम्ही नाम देखील सोडून दिले, तिथे काय वेगळे, आम्ही ठीक आहे, आमचं जसं भक्ती करत राहू, जे नाम घेतलंय ते जपत राहू, घरी करत राहू, आणि जात राहिले वेगवेगळ्या ठिकाणी. जसे कबीर पंथाची अन्य स्थाने आहेत, छुडाणी आणि काही अजून आहेत, तिथे जात राहिले. त्यांची तर बॅटरी डिस्चार्ज होणारच होती, जी इथे भक्ती केली होती 1-2 वर्ष, आणि मग त्यांची ती भूते लागली नाचायला. आता परत येऊन नाक रगडते, तिथे दुर्गती करून घेतली. दासाला तर आधीच माहीत होते की अजून ठिकाण नाहीये पृथ्वीवर, कुठे जाऊन भटका, रडून मार खाऊन इथेच यावं लागेल, नाहीतर संपून जातील मग हे, आणि कुणी वाचवणारही नसेल पृथ्वीवर. त्यामुळे परमात्म्याची जी भक्ती तुम्हाला मिळाली आहे, हे सौभाग्य आहे तुमचे.
आणि जो परमात्मा तुम्हाला मिळाला आहे तो किती समर्थ आहे. थोडीशी तुम्हाला कथा ऐकवतो. परमात्म्याच्या महिम्यात लिहिले आहे की ते परमात्मा स्वतः येतात, यथार्थ ज्ञान सांगतात आणि यथार्थ ज्ञान ऐकून ते आपल्या महिम्याशी पुण्यात्म्यांना परिचित करवतात. अशीच लीला करत परमात्मा कबीर भगवान 600 वर्षांपूर्वी आले होते. सतलोकातून आले होते सशरीर आणि एक शिशु लहानशा बालकाचे रूप धारण करून लहरतारा तलावात कमळाच्या फुलावर काशीमध्ये प्रकट झाले होते. तिथून निरुनिमा नावाचे विणकर धानक उचलून घेऊन गेले होते. निसंतान होते. मुलासारखे पालनपोषण केले. कुमारी गायींद्वारे त्यांचे पालनपोषण झाले. कुमारी गायीचे दूध पित असत भगवान. 5 वर्षांचे होताच ते मोठमोठ्या विद्वानांना पाणी पाजू लागले. मुल्ला आणि काझी यांना खूप पछाडले दात्याने. आता तिकडून ते मुसलमानांचे ते मुल्ला आणि काझी पीर भगवानांमुळे दुःखी की हा आमची रोजीरोटी खराब करेल. इकडून हिंदूंचे हे पंडित आचार्य शंकराचार्य हे दुःखी की हा धाणकाचा मुलगा मोठ्या गोष्टी अशा गोष्टी सांगतो की आमच्याकडे उत्तर नाही आणि भर सभेत विचारतो प्रश्न, आमची बेअब्रू करतो. आणि ते एवढे चतुर होते. परमात्मा खरेच बोलायचे. तुमच्या पुस्तकात एक लिहिले आहे आणि तुम्ही बोलताय दुसरेच. ते वाचायचे देखील. तरीही कारण की समाज अशिक्षित होता. पळवून लावायचे की ह्याला काय माहिती, हा विणकर याने शिक्षण घेतलेले नाही, संस्कृत ह्याला माहिती नाही, खोटा आहे, कपटी आहे. केवळ हे होते की तुमची रोजी रोटी टिकून राहावी आणि बेअब्रू व्हायला नको. आता परमात्मा दोन्ही धर्मांना समजावत असत. कुठेही उभे राहून आपली अमृतवाणी ऐकवायचे. नहीं है दारमदारा वहाँ तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा वहाँ तो नहीं है दारमदारा. कबीर साहेब म्हणायचे की तुम्ही इथे दावे करून बसले आहात. कोणी म्हणतात हिंदू चांगले आहेत, कोणी म्हणतात मुसलमान चांगले आहेत, कोणी म्हणतात आमचे ज्ञान चांगले आहे, आम्ही महंत आहोत, आम्ही फलाणा आहोत, आम्ही काजी, आम्ही मुल्ला आहोत. म्हणतात की तिथे तुमची ही डाळ नाही शिजणार. भगवानाच्या दरबारात तर खरी भक्तीच कामी येईल. काय म्हणायचे भगवान? नहीं है दारमदारा वहाँ तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा वहाँ तो नहीं है दारमदारा. उस दरगाह में धर्म राय है, उस दरगाह में धर्म राय है, लेखा लेगा सारा वहाँ तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा वहाँ तो नहीं है दारमदारा. मुल्ला कुके बंग सुनावे, मुल्ला कुके बंग सुनावे, वो ना बैरा करतारा वहाँ तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा वहाँ तो नहीं है दारमदारा. 300 रोजे खून करत हो, 300 रोजे खून करत हो, तुम्हें क्यों कर हो दीदारा वहाँ तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा वहाँ तो नहीं है दारमदारा. मूल गंवाए चले हो काजी, मूल गंवाए चले हो काजी, यो भर लिया घोर अंगारा वहाँ तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा वहाँ तो नहीं है दारमदारा. बहुजल डूब गए हो भाई, बहुजल डूब गए हो भाई, वहाँ की जगह मुँह काला वहाँ तो नहीं है दारमदारा, नहीं है दारमदारा वहाँ तो नहीं है दारमदारा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे. तसेच
त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? विद्या भरत साळुंके, मुक्काम आनसाडे, पोस्ट चिंचखेडे, तालुका जिल्हा धुळे. आपला व्यवसाय काय आहे? गृहिणी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 18 ऑगस्ट 2014 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर मी महादेवाची भक्ती करत होते, उपवास करत होते. सोमवार जवळजवळ 10-12 वर्षापासून करत होती. शेतात सासऱ्यांनी महादेवाचं मंदिर बांधून ठेवलेलं, तिथं रोज जाऊन 1 तास पूजा करायची. परत श्रावण महिना आला म्हणजे पूर्ण महिना उपवास धरायची. आणि नवरात्रामध्ये नवदुर्गा पुरणपोळीचा स्वयंपाक करून जीव घालायची, त्यांना सगळा श्रृंगार करायची. परत एकादशी, प्रदोष असे भरपूर उपवास करायची. गुरुवार करायची महालक्ष्मीचे. असं विविध देवतांची भक्ती माझी पारंपरिक सुरू होती. असं करता करता बरेचसे उपवास मी केले आणि त्याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये एवढ्या व्याध्या जडल्या की मला दर महिन्याला दवाखाना लागायला लागला. म्हणजे माझ्या टाचा सुरू झाल्या, माझं सगळं अंगामध्ये दुखणं चालू झालं, रक्त कमी झालं, पांढऱ्या पिशी कमी झाल्या, असं भरपूर व्याध्या जडल्या. ते म्हणजे उपवास करून सण मला काही शांतता नव्हती आणि सगळी आत्मिक म्हणजे अशांतता होऊन गेली. ताई, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात, आपण शंकरजींना, महादेवाला इष्ट मानत होतात आणि मनोभावाने त्यांची भक्ती करत होतात, उपास तापास करत होतात. मला असं विचारायचं आहे, या भक्तिविधी आपण करत होतात, या व्यतिरिक्त आपण कोणी संतांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घेतला होता का? हो, हे उपवास करत करत मी माझ्या मिस्टरांनी मला ठाकूरसिंग महाराजांच्या इथं नामदीक्षा दिली होती. तीच भक्ती करत होतो. मग आम्ही ठाकूरसिंग महाराजांना गुरु केलेला होता राधास्वामी पंथमध्ये. राधास्वामी पंथामध्ये आपण कुठल्या प्रकारची भक्तिविधी करत होतात? राधास्वामी पंथामध्ये ठाकूरसिंग महाराज यांना गुरु बनवलेलं होतं आणि त्यांनी 5 नाम दिलेले होते. ओंकार, निरंकार, सोहम, सतनाम असे 5 नाम दिलेले होते. मग ती भक्ती करून करून तर जास्तच अजून दवाखाना वाढून गेला आणि व्याध्या चालवून घ्या. घरामध्ये भांडणं सुरू होऊन गेली, क्लेश सुरू होऊन गेला. असं म्हणजे ती भक्ती करून एकानाही लाभ नव्हता, पण जास्त ताण वाढून गेला. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वी महादेवाला इष्ट मानत होतात आणि महादेवाची भक्ती करत होतात, त्याचप्रमाणे आपण नंतर ठाकरसिंग महाराज यांचीसुद्धा सद्भक्ती स्वीकारली आणि त्यांचीसुद्धा आपण भक्तिसाधना केली. तर मला असं विचारायचं आहे की आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांचा अनुग्रह कसा घेतला? संत रामपालजी महाराजांनी, माझे मिस्टर एक दिवशी TV बघत होते. चॅनल पलटवता त्यांनी एका चॅनलावर संत रामपालजी महाराजांना सत्संग करताना बघितलं. महाराज भगवद्गीता खोलून सण दाखवत होते आणि श्लोक वाचत होते की 3 देव की जो करते भक्ती उनकी कधी ना होवे मुक्ती. मग एकदम माझ्या मिस्टरांचे म्हणजे डोक्यात प्रकाश पडला की बुवा हे काय सांगताय. मग त्यांनी भगवद्गीता काढली आणि जे महाराज तिथं सांगत होते तसं ते इथं गीता खोलून सण बघत होते. मग अशा प्रकारे आम्ही असं करता करता 1 वर्ष सत्संग ऐकलं. मग आम्ही SMS करून ज्ञानगंगा पुस्तक मागवलं. मग आम्हाला हरियाणाहून निःशुल्क ज्ञानगंगा पुस्तक आली, ती वाचली आम्ही आणि अशा प्रकारे आम्ही संत रामपालजी महाराज यांच्या शरणात नामदीक्षा घेतली. ताई, जसं आपण सांगत आहात की सर्वप्रथम आपले जे पतिदेव आहे त्यांनी TV वर संत रामपालजी महाराजांचा सत्संग बघितला आणि संत रामपालजी महाराज जे ज्ञान देत होते त्या ज्ञानाला आपल्या धर्मग्रंथांशी जुळून बघितलं आणि त्यांना असं वाटलं की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती सांगतात. त्यांना जेव्हा ते पटलं, त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि आपल्यालासुद्धा आग्रह केला आणि आपण दोघांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर पहिला लाभ म्हणजे आत्मिक शांतता मिळाली.
मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळाला. आणि दुसरा लाभ म्हणजे माझ्या डाव्या पायामध्ये गॅप पडलेला होता, गुडघ्यात पाणी तयार झालेलं होतं. तेही ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी, पण ते ऑपरेशन न करता संत रामपालजी महाराजांच्या दयाने ते क्लिअर झालं. आणि घशामध्ये टॉन्सिलचं इन्फेक्शन झालं होतं, ज्याला 20,000 रुपये खर्च येणार होता, पण तेही संत रामपालजी महाराजांच्या दयाने तेही क्लिअर झालं. आणि माझ्या पोराला पोटामध्ये गाठ होती, ती बिना ऑपरेशनची क्लिअर झाली. माझ्या मिस्टरांना कंबरमध्ये गॅप होता, मुडव्याचा त्रास होता, ॲलर्जीचा त्रास होता, तोही महाराजांच्या दयेने क्लिअर झाला. अशा प्रकारे म्हणजे आता आम्हाला 1 रुपयाची गोळी खावी लागत नाही, सगळा दवाखाना आमचा बंद होऊन गेलेला आहे. ताई, जसं आपण सांगत आहात की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत जुडलेत, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. ज्या व्याधी आपल्याला जुडलेल्या होत्या, आपल्या परिवारावर जे दवाखान्याचा जो खर्च होता, त्यातून आपण बाहेर आलात. परंतु मला हे विचारायचं आहे की केवळ संत रामपालजी महाराजांमुळे आणि त्यांच्या नामजापामुळे ह्या सर्व गोष्टी कशा काय घडतात, त्याला काही पुरावा आहे का? संत रामपालजी महाराज शास्त्रानुसार भक्ती देतात. जे आपले देवी देवता आहेत त्यांचीच ते शास्त्रानुसार भक्ती सांगतात, त्यांचे मूल मंत्र देतात, त्या जाप केल्याने सगळे व्याध्या दूर होतात. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि खऱ्या अर्थाने जे देवी देवता आहे त्यांची भक्तिविधी सांगतात आणि आपल्याकडनं शास्त्रोक्त भक्ती करून त्या भक्तिरूपाने आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त होतात. तर ह्या अनुषंगाने जर कोण्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल, तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? जर कोणी व्यक्तीला गुरुदीक्षा नाममंत्र घ्यायचा असेल तर तुम्ही जे सत्संग पाहत असाल त्याच्या खाली जे पट्टीचा त्याच्यावर नंबर दिले, त्या नंबरांवर कॉन्टॅक्ट करून त्या जिल्ह्यामधील नामदान सेंटरशी कॉन्टॅक्ट करा आणि तिथं जाऊन निःशुल्क नामदीक्षा घेऊन आपलं कल्याण करू शकता. ताई, जसं तुम्ही सांगत होता की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने जे आपले नातलग आहेत, जे आप्तेष्ट आहेत, जे कोणी सखा मैत्रीण किंवा जो श्रोतावर्ग, जो साधक, जो समाज आज भक्तीसाठी वंचित आहेत, त्या सर्वांना आपण काय संदेश द्याल? माझे सगळे महाराष्ट्रातील भाऊ बहिणी यांना माझी हात जोडून एक नम्र विनंती आहे की पूर्ण ब्रह्म कबीर साहेब हे जगद्गुरू तत्वदर्शी रामपालजी महाराजांच्या रूपामध्ये धर्तीवर अवतरले आहेत. ते शास्त्रानुसार आपले देवी देवतांचीच भक्ती शास्त्रानुसार देते, आपले शास्त्रामधून खोलून खोलून प्रमाण दाखवत आहे आणि शास्त्रानुसार भक्ती दिल्याने सगळ्या व्याध्या दूर होतात आणि पूर्ण मोक्ष प्राप्ती मिळते. तर माझी एकच विनंती आहे की त्यांचं सत्संग ऐका, विविध चॅनलांवर त्यांचं सत्संग येतं ते ऐका, त्यांचे निःशुल्क पुस्तक मिळतात, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, ते मागवा SMS करून आणि ते वाचा आणि त्यांच्या चरणात येऊन आपलं जीवनाचं साध्य करा. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग येतात आणि या सत्संगाच्या माध्यमातून कोणा व्यक्तीला वाटलं की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि तो व्यक्ती त्या नामदीक्षा केंद्रावर गेला तर त्या व्यक्तीला ती नामदीक्षा घेण्यासाठी कुठल्या प्रकारचा खर्च येतो? जर कोणी नामदीक्षा घ्यायला केंद्रावर गेलं तर त्याला 1 रुपया खर्च येणार नाही, सगळी नामदीक्षा निःशुल्क मिळेल. परत सगळं जे आपलं माळा साहित्य, जे भक्तीसाठी साहित्य लागतं, आरतीचे पुस्तक, भक्तिबोध, सगळं त्यांना निःशुल्क प्राप्त होईल, नामदीक्षाही निःशुल्क प्राप्त होईल. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.